देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। शिवसेना के आमदार दिलीप मामा लांडे ने काजूपाड़ा में पाइपलाइन लाइट रास्ता का किया ऐतिहासिक उद्घाटन। मुंबई कुर्ला पश्चिम वेदी हॉल काजूपाड़ा में शिवसेना के कार सम्राट के रूप में माने जाने वाले दिलीप मामा लांडे ने अपने आमदार निधि फंड से पानी की पाइपलाइन, रोड, लाइट इत्यादि कई ऐतिहासिक सुशोभीकरण का कार्य किया, जिसका उद्घाटन लोकप्रिय आमदार दिलीप मामा लांडे के ही कर कमलों द्वारा किया गया। गौरतलब है कि जब दिलीप मामा लांडे अपने कार्यालय से उद्घाटन करने के लिए निकल रहे थे तो रोड के दोनों तरफ उनको चाहने वाले, उनको मानने वाले व्यापारी लोगों ने बुलडोजर पर चढ़कर खुली गाड़ी में सवार दिलीप मामा लांडे के ऊपर फूल की पंखुड़ियों की वर्षा और भारी संख्या में उपस्थित महिला पुरुष के लोगों ने पुष्प हार पहनाकर महिलाएं आरती उतारती हुई स्वागत सम्मान कर रही थीं। और जब दिलीप मामा जी जब कार्यक्रम स्थल पर पहुंचे तो ढोल ताशों के बीच और पटाखों की गूंज के बीच उपस्थित विशाल जनसमूह ने मामा जी आगे बढ़ो, हम आपके साथ हैं के नारों की गूंज के बीच स्वागत सम्मान करते हुए उद्घाटन संपन्न कराया गया। आइए हम देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर लोकप्रिय शिवसेना के आमदार दिलीप मामा लांडे ने ऐतिहासिक किए कामों के उद्घाटन के दौरान उन्होंने क्या कुछ कहा। मेट्रो दिनांक टीवी न्यूज इस वक्त मैं यहाँ पहुँचा कुर्ला के वेस्ट काजूपाड़ा पाइपलाइन पे। हम आपको दिखाने का प्रयास करेंगे। आज यहाँ पर काजूपाड़ा पाइपलाइन का आज जो रास्ता है लोकपण 16 का एक बहुत ही शानदार यहाँ पर रोड का भव्य उद्घाटन रखा है दमदार आमदार मामा दिलीप मामा जी के हाथों से। हम आपको दिखाने का प्रयास करेंगे हमारे चॅनल के माध्यम से किसने क्या कुछ कहा। तो नगरसेवकी होतो त्यामुळे महानगरपालिकेची सत्ता पण माझ्याकडे होती, विधानसभेची महाराष्ट्राची सत्ता पण माझ्याकडे होती। या दोन्ही सत्तेचा वापर लोकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलं आणि गेले अनेक वर्ष लोकांना अपेक्षित असणारा रस्ता हा या ठिकाणी रुंदीकरण करून दिला। हे करत असताना कुठल्याही रहिवाशाला, कुठल्याही नागरिकाला, कुठल्याही दुकानदाराला त्रास न देता विश्वासात घेऊन हा रस्ता रुंदीकरण केला। आणि करत असताना एक स्वप्न होतं की या मुंबई शहरामध्ये अतिशय चांगला असा सुशोभीकरण केलेलं, विद्युतीकरण केलेलं असा एक चांगला रस्ता अनेक लोक मुंबई शहरातील असतील, महाराष्ट्रातील असतील असे रस्ते पाहण्यासाठी परदेशात जातात। मग आपल्याच लोकांना, माझ्या विभागातील आशीर्वाद देणाऱ्या लोकांना एक चांगला रस्ता देण्याचं काम आपण पूर्ण करूया। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने हा रस्ता मुंबई शहरामध्ये पहिला रस्ता आहे की अतिशय सुशोभीकरण, विद्युतीकरण आणि LED लाईट लागलेली आहे संपूर्ण रस्त्यावरती। LED लाईट्स संपूर्ण मुंबईमध्येच लागलेल्या आहेत। मात्र इथे एक वेगळा पॅटर्न पाहायला मिळतो आहे। वेगळे दिवे आहेत, वेगळ्या प्रकारची झाडं आपण उभी केलेली आहेत। असेच पुढे सगळे रस्ते करण्यात येतील। हा एक टेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे। पिक्चर माझ्या चांदिवलीतील लोकांना, मुंबईवासियांना कुर्ला अंधेरीवरती दाखवणार आहे। कुर्ला अंधेरी रस्ता हा मुंबई शहराच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा रस्ता आहे। गेले अनेक वर्ष रुंदीकरणामध्ये अडकलेला होता, राजकीय लोकांच्या काही अपेक्षामुळे अडकलेला होता, परंतु सर्व बाजूला सारून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, सहकार्याने तो रस्ता रुंदीकरणाचं काम 80% पूर्ण केलेलं आहे। लवकरच मुंबई शहरामध्ये अशाच पद्धतीने चांगला रस्ता बनवून द्यायचं काम पूर्ण करणार। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इंद्रदेव सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून महाराष्ट्राचे भाग्यविधाते तुम्हा आम्हा सर्वांचे आशास्थान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना मानाचा मुजरा करून आजच्या कार्यक्रमासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी
उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनी मातांनो, तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुमच्या आणि तुमच्या परिवाराचा आशीर्वाद घेतो, दर्शन घेतो. तुमच्या पायावरती डोकं ठेवून एवढीच अपेक्षा करतो की असाच तुमचा आशीर्वाद, असाच तुमचा विश्वास कायम माझ्या डोक्यावरती राहो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या विश्वासाने तुमची आणि तुमच्या परिवाराची सेवा, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मान सन्मान द्यायचं काम माझ्यातून घडो, एवढं परमेश्वर चरणी आणि तुमच्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो. बंधू भगिनींनो, 1983 ला या काजूपाड्याच्या गल्लीमध्ये रिक्षा चालक म्हणून आई वडिलांच्या आशीर्वादाने जन्माला आलो आणि तुमची सेवा करायसाठी रिक्षा चालक बनलो. तुमच्या आशीर्वादाने 1997 ला या मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक बनलो. 25 वर्ष काजूपाडा असेल, सुंदरबाग असेल, माझा बैल बाजार असेल, माझ्या क्रांतीनगर मध्ये लोक असतील, एक हृदयामध्ये स्वप्न घेऊन फिरत होते की माझा मामा, आमचा मामा हा आमदार झाला पाहिजे. बंधू भगिनी मातांनो, तुमच्या आशीर्वादाने, चांदोलीतील लोकांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या मेहनतीने या चांदोलीमध्ये 20 वर्षानंतर हा भगवा ध्वज फडकला आणि तुमचा दिलीप मामा विधायक म्हणून, आमदार म्हणून सेवा करायची संधी मिळाली. हे करत असताना काही लोकांनी सांगितलं ये क्या करेगा, जिनको 20 साल आमदार बना, 15 साल मंत्री बना, वो कुछ नहीं कर सकते, तो ये तो कल का बच्चा है, वो क्या करेगा. मेरे माँ बहनों, बच्चा सच्चा दिल का होता है, सच्चा दिल का होता है. वही बच्चा सच्चा बन के आपके चांदोली का विकास किया, आपके सामने रखा हो. अरे असं कोणाला तरी 4 भाडोत्री आणून कुठेतरी लोकांना फेसबुक वरती दाखवण्यासाठी माझ्या सेंजूड मधील भावी पिढीला कुठेतरी दप्तर हातात पकडून फोटो काढण्याचे धंदे या दिलीप मामाने आयुष्यात केले नाहीये, करणार नाहीये. बघा भावी पिढी कसे विश्वासाने डान्स करते, कशा दिलीप मामाला आशीर्वाद देण्यासाठी डोक्यावरती उभं राहिले. जसं आता प्रायाने सांगितलं तसं आयुष्यभर एका सिंहासारखं, एका वाघासारखं, एका मर्दासारखं लढलो आणि तुमची सेवा केली. जर काजूफळाचं जर तुम्हाला उद्घाटनच करायचं होतं तर माझ्या माता भगिनींना बरोबर घेऊन करायचं होतं. 4 गुंडी आणून, 4 इथं महिला उभ्या असलेल्या त्या माझ्या माता भगिनीला धक्का देऊन उद्घाटन करणं हे मर्दाचं काम नाहीये, हे मर्दाचं काम नाहीये. तुम्हाला जर बघायचं तर माझ्या रणरागिणी तिथं उभ्या आहेत, माझ्या माता भगिनी तिथं उभ्या आहेत. ज्या रणरागिणी या देशाला दिशा देतात, या रणरागिणीने या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज दिलं, त्याच रणरागिणी दिलीप बाबा बरोबर आहेत. खोला तो दरवाजा. याला बोलतात मर्दांगी, याला बोलतात रणरागिणी. कुठेतरी 4 भाडोत्री आणायचे आणि माझ्या काजूपाड्याचे असेल त्या माझ्या चांदोलीतील लोकांना दाखवायचं. अरे दरवाजा खोलायचं काम, या चांदोलीच्या गडाचा दरवाजा खोलायचं काम या माझ्या चांदोलीतील आया बहिणींनी केलेलं आहे. कुठली जीवाची पर्वा न करता, मुलाबाळाची पर्वा न करता रात्रभर, आयुष्यभर त्या निवडणुकीत फिरल्या आणि दिलीप मामासाठी मताचा जोगवा मागितला. या माझ्या रणरागिणी
या माझ्या माता भगिनी अरे यांच्याच आशीर्वादाने हा भगवा ध्वज या चांदोलीवरती फडकलेला. बंधू भगिनी मातानो, जे आपलं स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी माझ्या काजूपाड्यातील प्रत्येक व्यापाऱ्याने आपलं त्या ठिकाणी दुकान थोडं दान केलेलं, दान स्वखुशीने दिलेलं, कुणावरती दादागिरी केली नाहीये. कुठल्या व्यापाऱ्याच्या घरासमोर, कुठल्या व्यापाऱ्याच्या दुकानासमोर सत्तेची मस्ती दाखवली नाहीये. माझ्या एका व्यापाऱ्याच्या दुकानासमोर महाराष्ट्र शासनाची गाडी आणून सायरन वाजवून शिव्या देणारा या महाराष्ट्रामध्ये असे मंत्री होते. तेच व्यापाऱ्यांनी गाडून टाकलेत, तेच व्यापाऱ्यांनी गाडून टाकले. एका माझ्या व्यापारी बंधूला मस्तीची शक्ती दाखवणारा घरी बसवला आणि त्याच व्यापाऱ्यांनी एक जिद्द केली, या काजूपाड्याचा रस्ता बनवणार तर आमचा दिलीप मामा बनवणार. सत्तेची मस्ती दाखवून माझ्या व्यापाऱ्याला घाबरून रस्ता करायचं काम करू शकत नाही कोणी. आणि माझ्या काजूपेड्यातला व्यापारी तुझ्या सत्तेला कधी घाबरला नाहीये ना घाबरणार. आता या व्यापाऱ्यांबरोबर याच व्यापाऱ्यांची सत्ता, याच व्यापाऱ्यांचा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या सेवेसाठी आता महाराष्ट्रामध्ये बसलेला आहे. आणि म्हणून या रस्त्यासाठी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक रहिवाशांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे. म्हणून या रस्त्यावर मी काही येत असताना या रस्त्याच्या चौकावरती, या रस्त्याच्या प्रवेशद्वारावरती एक संकल्पना आलेली. प्रत्येक माझ्या काजूपाड्याच्या लोकांना वाटलं पाहिजे हा माझा काजूपाडा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी नाव लिहिलं गेलं, माझा काजूपाडा कसा असावा ते पाहता या ठिकाणी दिसतंय. बंधू भगिनीला म्हातारो, ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है. कोण बोलतो होणार नाही, कुर्ला अंधेरीचा रस्ता मुंबई शहरामध्ये रुंदीकरण करून मुंबईचं नाव, महाराष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी, या महाराष्ट्रामध्ये विमानतळाचं नाव देशाच्या लेवलवरती चांगलं दिसण्यासाठी कुर्ला अंधेरीचा रस्ता तुमच्या मनाप्रमाणे, तुमच्या स्वप्नाप्रमाणे चांगलं द्यायचं काम हा दिलीप मामा पूर्ण करून देणार आहे. बंधू भगिनी मातानो, जे कुणाच्या डोक्यात येत नाहीये, जिथं कुणाचं चालत नाहीये तिथंच दिलीप मामा सुरू होत असतो आणि कामाला सुरुवात करत असतो. जिनके दिमाग में नहीं रहता है, जिनके खोखे में नहीं रहता है, वही दिलीप मामा के दिल में रहता है. वही काम करने वाला दिलीप कुमार होता है. बहुत से आए और गए, लेकिन ये दिलीप कुमार है, लोगों का मामा है. जरूर भगवान श्री कृष्णाने जसं शिकवलं,
भगवान श्रीकृष्णाने जसं सर्व सौंदर्य एकत्र करून समाजाला ज्ञान दिलं, तसं सर्व समाजाला एकत्र करून समाजाकडून ज्ञान घेऊन, समाजाकडून शिकवण घेऊन, समाजाचा आदर घेऊन समाजाची सेवा करण्याचं काम दिलीप मामा पूर्ण करेल एवढा शब्द तुमच्या चरणावरती ठेवतो. बंधू भगिनी मातांनो, ये तो शुरुआत है, ये तो झांकी है, चांदनी अभी बाकी है. मनाला लाज वाटली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे की जो जास्त मताने निवडून येतो, चाहे त्याला एक मत पडो तरी तो सिकंदर असतो, सिकंदर असतो. तो जीता हुई सिकंदर, हारा हुई कचरा है. गल्ली मधला जाऊन मुलांना शिकवतो, ये भाई पुल्लुक से आया है. अरे लाज वाटली पाहिजे. 20 वर्ष आमदार होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कायदे भाई पुल्लुक से आला, या लोकांच्या आशीर्वादाने आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे निवडून आलोय. भाई पुल्लुक से बोलतो, या लोकांनी निवडून दिलेलं आहे. या लोकांच्या जर मनाशी, या लोकांच्या भावनाशी खेळलात तर याद राखा, येणारी 2024 2019 ये झांकी है. 2024 अभी आने वाली बाकी है, आपको दिखा देंगे. मी कुठले डायलॉग बोलायला आलो नाहीये, ते कादर खानचे डायलॉग तुम्ही ऐकलेले आहेतच. परंतु तशा समाजामध्ये कधी भेदभाव केलेला नाहीये. माझ्या आईवडिलांनी कधी शिकवलं नाहीये. मला एवढंच सांगितलं की पोरा, जे असतील की तुझे आहेत, तू त्यांचा आहेस, त्यांच्या चरणावरती राहून परमेश्वरासारखी त्यांची सेवा करणं तुझं काम आहे. म्हणून बंधू भगिनी मातांनो, ज्या ज्या क्षणी येतो त्या क्षणी तुमच्या चरणावरती नतमस्तक होत असतो. असाच आपला आशीर्वाद कायम राहो. कोण काय बोलतंय, कोण काय नाही बोलत याची घेणं देणं नाही. मला निवडणुकीची काळजी नाहीये. निवडणुकीची काळजी, देवात काळजी. हे माझ्या समोर आहे, ते माझे देव आहे. यांना काळजी आहे माझ्या निवडणुकीची. आणि म्हणून गेले अनेक वर्ष आपलं स्वप्न होतं, ते स्वप्न तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आज हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. सर्व माझे माता भगिनीनं, बंधू भगिनी मातानं, 2019चा फॉर्म भरत असताना, याच रस्त्यावर जात असताना तुम्ही गुडघ्यावर पाण्यातून गेला होता, याची जाणीव तुम्हाला आणि तुमच्या दिलीप मामाच्या हृदयामध्ये आहे. म्हणून त्याच दिवशी वरुण राजाने तुमच्या डोक्यावरती आशीर्वाद ठेवलेला होता. आणि त्याच दिवशी वरुण राजाने सांगितलं होतं की यानंतर या काजूपाड्याच्या रस्त्यावर माझ्या काजूपाडा विभागातील असतील, माझ्या चांदोली विभागातील असतील, या लोकांना गटाराच्या घाणपणातून जायची संधी कधी मिळणार नाही, कधी त्यांच्यावरती वेळ येणार नाहीये. अशा पद्धतीने काम करण्याची जिम्मेदारी वरुण राजाच्या आशीर्वादाने, तुमच्या मेहनतीने, आई उमामेश्वरीच्या आशीर्वादाने तुमच्या दिलीप मामाच्या डोक्यावरती दिले. आणि आज एक चांगला रस्ता बनवत असताना आई उमामेश्वरीने तुमच्या दिलीप मामाच्या गळ्यामध्ये 2024चा हा निवडणुकीचा हार, हा विजयाचा हार तुमच्या साक्षीने गळ्यामध्ये घातलेला.
बंधुभगिनी मातांनो, असाच आपला आशीर्वाद, असाच आपला विश्वास, असाच आपलं सहकार्य, अशीच आपली मेहनत, अशीच आपली एकजूट कायम राहू द्या. तुमच्या एकजुटीवरती, तुमच्या ताकदीवरती येणारी 2024 हा किल्ला, या किल्ल्यावरती भगवा ध्वज कायम फडकत राहो एवढीच अपेक्षा करून आपल्या चरणावरती नतमस्तक होतो, आपले आशीर्वाद घेतो, आपलं दर्शन घेतो आणि आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.